की आपल्या पोटी हा कसा जन्माला आलेला आहे, एवढा वाईट मुलगा. एक लक्षात ठेवा, आई वडिलांच्या पोटी वाईट मुलगा का जन्माला येतो, त्याचं कारण मागच्या जन्मी केलेलं पाप कर्म, पहिलं कारण. दुसरं कारण, बालक गर्भामध्ये असताना आईने वाईट विचार केलेले असतील, वाईट कार्य केलेलं असेल, तर मुलं सुद्धा तशा पद्धतीने वाईट जन्माला येतात. तिसरं कारण सांगितलेलं आहे, मुलं जन्माला आल्यानंतर त्या मुलांवर जर संस्कार नीट घातले नाही तर मुलं वाईट जन्माला येतात. कधी कधी घरातल्या मोठ्यांचेच संस्कार चांगले नसतात म्हणून मुलं वाईट जन्माला येतात. घरातले मोठेच जर खोटं बोलत असतील तर मुलं सुद्धा खोटं बोलतात. आणि आता खोटं बोलण्यासाठी कुणाला सांगायची गरज नाही, प्रत्येकाकडे एक यंत्र आहे. कोणतं? मोबाईल. फोन केला कुठे आहात तर ते म्हणतात की मी इथेच आहे ना, आणि असतात दुसऱ्या गावाला. एकदा एक लहान बालक घरामध्ये होतं. वडिलांनी दुसऱ्यांकडून उसने पैसे घेतलेले होते. पैसे वापस देईल म्हणून 15 दिवस सांगितले होते. महिने 2 महिने होऊन गेले तरीही पैसे दिले नाही. ज्याचे पैसे अटकलेले होते तो पुन्हा पुन्हा फोन करत होता. त्याचा नंबर बघितला आणि वडिलांनी काय केलं, फोन उचलून मुलाच्या हातामध्ये दिला आणि कानामध्ये हळूच सांगितलं होतं, सांग की माझे बाबा घरात नाही. त्या मुलाने जसा मोबाईल घेतला, कानाला लावला आणि लगेच उत्तर दिलं, माझे बाबा सांगतायत की ते घरामध्ये नाहीत. काय सांगितलं? माझे बाबा सांगतायत की ते घरामध्ये. त्याला माहित नाही की हे मला खोटं बोलायला लावतंय. पण मोठा झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की घरातले मोठेच जर खोटं बोलताय तर आपल्याला खोटं बोलायची काही हरकत. जसे घरातले श्रेष्ठ ज्येष्ठ असतात तशाच पद्धतीने कनिष्ठ सुद्धा आचरण करत असतात. गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणताय, यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तदेवेतरो जना स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. घरातले ज्येष्ठ जसे आचरण करतात त्याचं बघून बघूनच कनिष्ठ सुद्धा आचरण करतात. घरामध्ये आजी आणि आजोबा टीव्ही बघण्यासाठी रिमोट साठी भांडणं करत असतील तर नातू काय करतील, तेही त्यांचं बघताय. आणि जर घरातले बाबा गळ्यामध्ये माळ असेल, पहाट झाल्यानंतर देवपूजा करत असतील, सूर्याला तुळशीला पाणी घालत असतील, बुक्का लावत असतील, मारुती मंदिरामध्ये दर्शनाला येत असतील, तर छोटासा नातू नेमकाच चालायला लागला तरी बाबांचा बोट धरून धरून मंदिरामध्ये येतो. बाबांनी टाळ्या वाजवल्या की तोही टाळ्या वाजवतो. बाबांनी माळ घातली की तोही म्हणतो, बाबा मला असं आणून द्या. कसं? असं आणून द्या. तोही माळ घालतो. बाबांनी तिलक लावला की तोही म्हणतो, मलाही लावून द्या. म्हणजे त्याला वळण तिथून लागतंय. म्हणून कधी कधी संस्कार जर योग्य नसतील तर त्याचा परिणाम घरामध्ये मुलं वाईट जन्माला येत आहे. आई वडील अतिशय दुःखी झाले, मुलाला समजावतायत, बाबा रे तू फार वाईट कामं करतोय. आणि एक लक्षात घ्या, मुलं बिघडले की सगळ्यात मोठं दुःख आई वडिलांना होत असतं. आई वडील विचार करतायत, अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आम्ही मेलो कसे नाही. कधी कधी तेच आई वडिलांना वाटतं की असा मुलगा जन्माला येण्यापेक्षा मी वांग राहिले असते आणि निपुत्रिका मी राहिलो असतो तर बरं झालं असतं. कमीत कमी लोक एवढं तरी म्हटले असते यांना काही झालं. पण मुलं वाईट निघता कामा नाही. वाईट मुलं निघले की जगामध्ये नाव बदनाम होतं. कष्टाने कमावलेला पैसा हा वाईट मार्गाने वापरला जातो. मुलं वाईट निघले की शेजारचे चांगले म्हणत नाही. मुलं वाईट निघले की घरचे चांगले म्हणत नाही. मुलं वाईट निघले की नातेवाईक चांगले निघत नाही. मुलं वाईट निघले की बायको चांगलं म्हणत नाही. मुलं वाईट निघले की
घरातल्यांना बाहेरचे लोक कोणी चांगलं म्हणत नाही. व्यसनी जर आई वडील असतील तर त्या व्यसनी वडिलांच्या मुलांना मुलींना जग मान सन्मान देत नाही. आई वडिलांचं सगळ्यात मोठं दुःख व्यसन प्राप्त झालेले मुलं. परिणाम आई वडील दुःखी होत. एकदा की मुलं लहानाचे मोठे झाले ना की त्यांना काहीच करता येत नाही. जोपर्यंत माती ओली असते ना तोपर्यंत त्याला आकार देता येतोय. एकदा की माती वाळली की त्या भांड्याला परत आकार देता येत नाही. त्याचा आकार जर बदलवण्याचा प्रयत्न केला तर ते भांड फुटून जात. म्हणून जोपर्यंत मुलं लहान आहे तोपर्यंत त्यांच्यावर संस्कार घडवायचे. एकदा की ते मोठे झाले की त्यांच्यावर संस्कार घडवता येत नाही. फार महत्वाचं आहे. जसे आई वडील तसे मुलं घडत असतात. एकदा काही मुलं चोरी करत होते. शेतामध्ये आंब्याची चोरी करत होते. शेतकरी धावत पळत आला. त्या मुलांना पकडलं. म्हटले कुणाचे मुलं रे ते? त्यांनी नावं सांगितले. चल तुझ्या बापाकडे नेतो तुला. कुठे तुझे वडील? मुलाने उत्तर दिलं. म्हटले माझे वडील पेरूच्या बागामध्ये पेरू चोरतायत. म्हणजे जसे आई वडील तसे मुलं आहेत. कुमार्गगामी मुलं होत आहेत. त्याच्यासाठी बाल्यावस्थेमध्ये असलेले संस्कार फार महत्वाचे आहेत. एक लहान बालक शाळेमध्ये शिकत होते. शिकत असताना बाल्यावस्थेपासून वेगवेगळ्या वस्तू घरामध्ये आणायचा. आई काहीच म्हटली नाही. चोऱ्या करता करता कधी पाटी आणली, कधी पेन्सिल आणली, कधी कुणाचं दप्तर आणलं, कधी वॉटर बॅग आणली. असं करता करता लहानाचा मोठा झाला. त्याला वळण लागलं एक एक वस्तू दुसऱ्याची आणायची. मोठा झाला की कुणाच्या घरामध्ये गेला, मोबाईल दिसला, लक्ष नसताना स्विच ऑफ करून खिशात घातला की आणला. काही दिवसानंतर मोठा चोर झाला, दरोडेखोर झाला. परिणाम चोरी करता करता एक दिवशी पकडला गेला. पोलिसांनी त्याला कारावासामध्ये टाकले. भरपूर मोठमोठ्या चोऱ्या केला ज्याचा परिणाम त्याला फार मोठा दंड मिळणार. ज्याचा दंडाची घोषणा झाली त्यावेळेस त्याने एकच सांगितलं, मला मृत्यूदंड जरी दिलाय तरी माझी शेवटची इच्छा एक ऐकून घ्या, मला माझ्या आईला भेटायचं. पोलिसांना वाटलं बघा चोर का असेना परंतु आईची माया आहे. शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते. आईला बोलवलं गेलं. आईला जवळ बोलवलं आणि तो म्हटला, आई इकडे मला तुला काहीतरी सांगायचं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. आई जवळ गेली. याने आईच्या कानाजवळ तोंड नेल्याबरोबर जसा कडकडीत चावा घेतला. आईचा कान रक्तबंबाळ केला. कानाचा तुकडा पाडला. आई मोठ्याने ओरडायला लागली आणि आई म्हटली, मूर्खा का केलंस तू असं? त्यावेळेस त्या मुलाने उत्तर दिलं, आई जर मी लहान असताना वेगवेगळ्या चोऱ्या करत असताना पहिल्याच दिवशी माझ्या कानपटात जर तू मारली असती तर आज मला हे दिवस बघायला मिळाले नसते. म्हणजे संस्कार मुळापासून घडत असतात. ब्राह्मण वाईट आहे, वाम मार्गी आहे, दुसऱ्यांचं धन लुटणारा आहे. आणि आता तर त्याने काय केलं, परस्त्रीला घरी आणलं. आई वडिलांना आता पश्चाताप होतोय किंवा वेळ गेल्यावर. पण अशा स्थितीमध्ये त्याने जेव्हा आई वडील नकार देतायत हे बघितलं, स्वतःच त्याने आई वडिलांचा वध केला, पत्नीला समाप्त केलं, नारी बरोबर राहू लागला. जोपर्यंत तरुण होता तोपर्यंत ती स्त्री राहिली. एकदा की त्याचं तारुण्य संपलं, तो वृद्ध झाला की ती स्त्री सुद्धा त्याला सोडून निघून अतिशय दुःखी झाला. आणि अशा स्थितीमध्ये दैववश फिरता फिरता तो तीर्थराज प्रयागामध्ये आला. जेव्हा भटकता भटकता तीर्थराज प्रयाग या ठिकाणी आला, वृद्ध झालेला होता, त्याला ताप आलेला होता. आणि अशा स्थितीमध्ये तो एका शिवालयामध्ये गेला, एका शिव मंदिरामध्ये गेला. महादेव मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याने त्या ठिकाणी बघितलं की त्या ठिकाणी एक महात्मे कथा सांगत होते, शिव महापुराण कथा सांगत होते.
बाहेर पाऊस पडत होता, मंदिरामध्ये बसला, कथा श्रवण करतोय, वृद्ध होता, उठता बसता येत नाही, अशा स्थितीमध्ये तो त्या मंदिरातच बसला. त्याने कथा श्रवण केली. कथा श्रवण करता करता 2-3 दिवस त्या ठिकाणी गेले आणि त्याला काही कथेची आवड नव्हती, परंतु अनायास त्याच्या कानावर कथा पडली. आणि कथा आपण ठरवून जरी श्रवण केली आणि विना ठरवून जरी श्रवण केली तरी कथा ही फल देतेच. जसं रस्त्यामध्ये विस्तव पडलेला असेल, एखाद्या व्यक्तीचं लक्षण असेल, तो घाईघाईने पावलं टाकत निघालेला असेल, तर विस्तवावर पाय पडल्यानंतर तो विस्तव असं म्हणत नाही, जाऊ दे याचं लक्ष नाही, याला चटका द्यायचा, असं विस्तव म्हणतोय, असं म्हणत नाही. लक्ष असो किंवा नसो, विस्तवावर पाय पडला तर चटका लागणारच. तसं कथा किंवा भगवान परमात्म्याचं नाव हे स्वतःच्या इच्छेने घ्या, अनावधानाने घ्या, कसंही कानावर पडलं तरी उद्धार करणारच. कथा श्रवण केली आणि कथा श्रवण केल्यानंतर नेमकी त्याचा मृत्यूकाल जवळ आला. आणि मृत्यूकाल जवळ आल्यानंतर यमदूत त्याला घेण्यासाठी आले, कारण जीवनभर पाप कर्म केलेलं होतं. शिवगण सुद्धा त्याला घेण्यासाठी आले, कारण तो शिवालयामध्ये बसलेला होता, शिव पुराण कथा श्रवण करत होता. आणि कथा श्रवण करता करता त्याच्या देहातून जसे प्राण निघाले, तसं जे शिव दूत होते ते आले आणि त्यांनी आत्मा घेतला आणि ते जाऊ लागले. यमदूत म्हटले, वेडे आहात का? याने जीवनभर कधी चांगलं कार्य केलं नाही, याचा आत्मा आम्हाला नरकामध्ये न्यायचाय. शिवगण म्हटले, नाही, याने शिव कथा श्रवण केलेली आहे, हा शिव मंदिरामध्ये बसलेला आहे, कथा श्रवण करता करता याच्याकडून पुण्य कर्म घडलेलं आहे, म्हणून याचा उद्धार झालेला आहे आणि याला आम्ही शिवलोकामध्ये नेतोय. म्हणून त्याचा आत्मा शिवलोकामध्ये नेला गेला. आणि त्या ठिकाणी शिवलोकामध्ये नेल्यानंतर त्याला भगवान महादेवाचं दर्शन घडलं आणि तो त्या ठिकाणी मुक्त झालेला आहे. अशा वेळेस श्री सुतजी महाराज म्हणतायत, धन्य आहे शिवपुराण कथा, की ज्याने जीवनभर पाप कर्म केल्यानंतर सुद्धा शिवपुराणाच्या श्रवणाने मनुष्याचा, जीवात्म्याचा उद्धार करणारी ही कथा आहे. म्हणून सुतजी महाराज म्हणताय, धन्या शिवपुराणस्य कथा परम पावनी, यस्या श्रवण मात्रेण पापीयनपि मुक्तिभाग. यस्या श्रवण मात्रेण पापीयनपि मुक्तिभाग. पापी जीवात्म्याला मुक्त करणारी ही शिव कथा आहे. यानंतर शौनकादिक ऋषी म्हणतायत, खरोखर शिवकथा अतिशय धन्य आहे. शौनकादिक ऋषी म्हणतायत, धन्या धन्या कथा शंभो स्वं धन्यो धन्य एव च, यदा कर्ण शिवलोक व्रजे नरः. शौनकादिक ऋषी म्हणतायत, धन्या 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 कथा शंभोस्त्वं धन्य एव च. किती वेळेस धन्य म्हटलेलं आहे? धन्या धन्या कथा शंभो धन्य धन्य एव च. 4 वेळेस धन्य शब्द वापरलेला आहे. का म्हणतात की भगवान शिवजी धन्य आहेत की जे उद्धारक आहेत. धन्य कोण आहे? ज्यांनी कथेचं आयोजन केलेलं आहे तेही धन्य आहेत. जे कथा सांगतायत तेही धन्य आहेत. आणि जे कथा कानांनी श्रवण करतायत ते सुद्धा धन्य आहेत. म्हणून 4 वेळेस धन्य 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 शब्द वापरलेला आहे. आणि म्हणतात, यदा कर्णन मात्रेण शिवलोकं व्रजेन नरः. अशी शिवकथा श्रवण केल्यानंतर शिवकथेची प्राप्ती होते. दुसरी कथा सांगतायत श्री सुतजी महाराज, श्री शिव महापुराण
किती महत्वपूर्ण आहे, किती जगदोद्धारक आहे, याच्यासाठी दुसरा दृष्टांत महात्म्यामध्ये सांगतायत. म्हणतात समुद्र निकटे देशे ग्रामे बाष्कल सज्ञकाः वसंती यत्र पापिष्टा वेद धर्मोज्जिता जना. एक समुद्राच्या किनाऱ्यावर बाष्कल नावाचं गाव होतं. समुद्र किनारी बाष्कल नावाच्या गावामध्ये महापापी वैदिक धर्माच्या विरुद्ध आचरण करणारे सगळे गावातले लोक नर नारी होते. वेदाच्या विरुद्ध आचरण म्हणजे काय आहे? वेदाच्या विरुद्ध आचरण म्हणजे वेदाने जे सांगितलेलं आहे. काय सांगितलंय वेदाने? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. वेदाने जे सांगितलेलं आहे, उद्धारासाठी जे उपाय सांगितलेले आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्थ पुरुषार्थ जे सांगितलेले आहे, हे न करता त्याच्या विरुद्ध जे आचरण करतायत त्यांना म्हणतायत वेद विरुद्ध आचरण करणारे. सर्व लोक पाप कर्म करणारे, व्यभिचारी, दुसंगतीचे, महापापी, कुटील वृत्तीचे आणि पशुबुद्धी असणारे असे महापापी लोक त्या ठिकाणी राहत होते. परंतु असे वाईट लोक, महापातकी लोक जरी त्या ठिकाणी राहत होते तरी देखील त्या गावामध्ये एक जोडी चांगली होती, पती पत्नीची. त्या बाष्कल गावामध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी चंचुला हे दोघही जण चांगले होते. त्यांनी लोकांना चांगलं समजवण्याचा, शिकवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु गावातले कुणीही ऐकायला तयार नाही. त्याचं कारण काय आहे? 100 लोकांपैकी 99 बिघडलेले आणि एक जर चांगला असेल तर एकाची ताकद जास्त असेल का 99 लोकांची? 99 लोकांची ताकद जास्त. त्यांच्या पुढे एक व्यक्ती काय ताकद दाखवणार आहे? सगळं गाव वाईट, परंतु एकच पती पत्नीची जोडी चांगली. आणि सगळ्या वाईटांच्या संगतीमध्ये राहत असताना काय झालेलं आहे? म्हणतात की काही दिवसांनी बिंदुक सुद्धा हळूहळू बिघडायला लागला. कारण काय आहे? संगतीचा परिणाम. मनुष्याची जर संगत चांगली असेल तर त्याचं विचार चांगले होत आहे, पवित्र होत आहे, त्याचं वागणं सुधारत आहे, त्याची कृती सुधारते, त्याचं सगळं काही सुधारते. परंतु तो जर वाईटाच्या संगतीत असेल, चांगला व्यक्ती वाईटाच्या संगतीमध्ये एक दिवस जरी गेला तरी सुद्धा तो बिघडू शकतो. म्हणून संगतीच्या बाबतीत म्हणतायत दुसंग सर्वथा त्याज्य. वाईट संग कायमचा त्यागला पाहिजे, सर्वथा त्याज्य. पण दुसंगतीचा परिणाम काय झाला? बिंदुक सुद्धा बिघडलेला. वाईट संगतीने व्यक्तीमध्ये बदल कसा होतो? एखादा व्यक्ती जर वाईटाच्या संगतीत गेला तर वाईट व्यक्ती काय म्हणतोय? अरे तू तर चांगला आहे, परंतु आज माझ्यासोबत आलेला आहेस ना, माझा मित्र आहेस ना, मित्र असताना आज माझा वाढदिवस आहे, तू माझा मित्र आहे, माझी इच्छा पूर्ण करणार नाही, तू काही घेऊ नको, परंतु दुकानापर्यंत तर चल. चांगल्या व्यक्तीला म्हणतोय दुकानापर्यंत तर ये, मला माहित आहे तू काही घेत नाही म्हणून, पण दुकानापर्यंत तर ये. दुकानापर्यंत नेलं, दुकानात बस, तू काही घेऊ. बसला दुकानात, लगेच हा म्हणतोय अरे आजच्या दिवस एक घोट तर घे. परत मरेपर्यंत कधीही म्हणणार नाही, मित्राच्या वाढदिवसाला एवढंही ऐकणार नाही. एक गोट एकदा की दुसऱ्याच्या पैशाची घेतली असेल, परंतु जीवनभर त्याला गोट घ्यायला परत सांगायची गरज पडत. आणि वाईटाच्या संगतीत उभं जरी राहिलं तरी बघणारे लोक लगेच म्हणतात हा सुद्धा त्याच्यासारखा बिघडला बरं का, म्हणूनच त्याच्या जवळ जाऊन उभा राहा.
नाव सुद्धा बदनाम होते. चांगला व्यक्ती बिघडतो यात संशय नाही. तुकोबराय म्हणताय चांगले चांगले बिघडू शकतात. लेखनाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू तैसा. ढेकणाच्या संगतीने हिरा सुद्धा भंगतो. त्या हिऱ्यावर घनाचे घाव जरी घातले तरी त्याचे तुकडे होणार नाही. पण ढेकणाच्या संगतीत राहिला तर तोही भंगतो. तसा साधू जरी असला तर वाईट संगतीमध्ये गेला की तोही बिघडू शकतो. महाभारतामधले 3 पात्र फार महत्वाचे होते. कृष्ण, भीष्म आणि कर्ण. 3 पात्र अतिशय महत्वाचे. पण या 3 पात्रापैकी कर्ण आणि भीष्म यांची संगत चुकली. भीष्माचार्यांची संगत चुकली त्याचं कारण त्यांनी प्रतिज्ञा केली होती चांगलं काय वाईट काय माहीत असताना सुद्धा ते वाईटांच्या मध्ये फसले. आणि कर्णाचा मित्र प्रेमामुळे कर्ण अटकला. परिणाम काय झाला? दोघांचं असं अधोगती दोघांचीही झालेली नाही, परंतु जीवन त्या ठिकाणी उद्धारक ठरलेलं नाही. म्हणून संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे. जर चांगल्याची संगत केली, साधूची संगत केली, भगवत भक्ताची संगत केली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची संगत केली पाहिजे. संगत संतन की करणे. मका कछुक रे रे जन्म का सार्थक कछुक रे रे. म्हणताय जर संतांची संगत केली तर संत संगतीचा परिणाम काय होतोय? मनुष्य जन्माचं सार्थक होतंय. मनुष्यातले विकार दूर होत आहेत. मनुष्य हा भगवत प्राप्ती करण्याच्या मार्गाला लागतोय आणि तो स्वतःचा उद्धार करणे होतोय. म्हणून मनुष्याने चांगल्याची संगत केली पाहिजे.